यानंतर पुन्हा एकदा जाऊया मुंबईतल्या दहिसरमध्ये। दहिसरमधलं वातावरण चिघळताना दिसतंय। संजय निरुपम यांच्या टायरची हवा मनसैनिकांनी काढलेली आहे। चालकाच्या माध्यमातून सांगितलं जातंय की संजय निरुपम यांची ही गाडी होती या परिसरात आणि ही गाडी ज्यावेळी पार्क करण्यात आली होती त्यावेळी संजय निरुपम यांच्या गाडीची जी आहे ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्याची हवा सोडण्यात आली। आता मुंबई पोलिसांनी देखील या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा कुठल्याही पद्धतीने प्रश्न उद्भवू नये यासाठी सगळे प्रयत्न करताना आपल्याला बघायला मिळत आहे। ही संपूर्ण परिस्थिती बघतोय संजय निरुपम यांना देखील या परिसरातनं जावं अशी भूमिका पोलिसांची आहे आणि पोलीस स्वतः कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गाडी पंचर म्हणून तर एवढी घाई कशाला चाललंय ना एवढं गाडी आपली काय गाडी पुढे। संजय निरुपम यांच्या गाडीची हवा काढलेली आहे। दहिसरमध्ये आता निरुपम आणि मनसैनिक यांच्यातला वाद पेटताना दिसतो आहे। संजय निरुपम हे दहिसरमध्ये परप्रांतीय रिक्षा चालकांच्या भेटीसाठी आले होते आणि तिथं मराठी सक्तीवरून त्यांनी आपली भूमिका जाहीर केली होती। मात्र त्याच वेळेस मनसैनिकांनी त्यांच्याच विरोधात जोरदार निदर्शनं सुरू केली। संजय निरुपम हे दहिसरमध्ये येऊन वातावरण बिघडवण्याचं काम करत आहेत, लोकांना भडकवण्याचं काम करत आहेत असा आरोप मनसैनिकांकडून करण्यात आला आणि आता मनसेच्या कार्यकर्त्यांनी संजय निरुपम यांच्या गाडीच्या टायरची हवा देखील काढली। त्यामुळे संजय निरुपम आणि मनसैनिक यांच्यातला वाद दहिसरमध्ये पेटताना दिसतो आहे। संजय निरुपमच्या कारच्या टायरची हवा मनसैनिकांनी काढलेली आहे। दहिसरमध्ये वातावरण काहीसं चिघळताना दिसतं आहे। संजय निरुपम हे परप्रांतीय रिक्षा चालकांच्या भेटीला तिथं आले होते। त्यांनी मराठी सक्तीवरून आपली भूमिका मांडली होती। आपल्या सरकारला विनंती करणारं पत्रही त्यांनी लिहिलं होतं, त्याप्रमाणे ते भूमिका मांडत होते। मात्र त्यांच्या याच भूमिकेला मनसैनिकांनी जोरदार विरोध केलेला आहे। काम चलाओ ज्ञान का आग्रह रखिए लेकिन सख्ती मत करिए। हाँ, इस बीच उनको मराठी सिखाने का इंतजाम हम कर रहे हैं ताकि आने वाले दिनों में एक एक ऑटो चालक मराठी सीख ले। लेकिन जब तक नहीं सीखता टेस्ट के नाम पे उसका परमिट रद्द नहीं। अब तुम्हें त्यांच्याचे विचार आम्ही काय बोलतो। संजय निरुपम यांनी दहिसरमध्ये वातावरण तणावपूर्ण झालेलं आहे। मनसैनिक आणि संजय निरुपम हे आमने सामने आलेले आहेत। संजय निरुपम हे दहिसरमध्ये परप्रांतीय रिक्षा चालकांच्या भेटीसाठी आले होते आणि तिथं त्यांनी परप्रांतीय रिक्षा चालकांची भेट घेत मराठी सक्तीच्या निर्णयाला विरोध दर्शवला होता। मात्र यावरूनच मनसैनिकांनी संजय निरुपम यांच्या भूमिकेला तिथं विरोध करत जोरदार निदर्शनं केली। इतकंच नाही, त्यांच्या कारच्या टायरची हवा देखील काढली। दुसऱ्या कारने आता संजय निरुपम पुढे गेल्याचं दिसतं आहे। संजय निरुपम हे दहिसरमध्ये येऊन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत, लोकांना भडकवण्याचं काम करत आहेत असा आरोप मनसैनिकांनी केला। मनसैनिकांकडून रिक्षा चालकांना मराठीचे धडे दिले जात असताना त्याला ते विरोध का करतात असा सवालही मनसैनिकांनी उपस्थित केला आणि त्यानंतर मनसैनिक यांनी जोरदार निदर्शनं केली संजय निरुपम यांच्या विरोधात। संजय निरुपम यांच्या कारच्या टायरची हवा देखील काढली। त्यानंतर संजय निरुपम हे दुसऱ्या कारनं पुढे रवाना झाल्याचं दिसतं आहे। तसंच संजय निरुपम यांच्या कारवर दगडफेक झाल्याचंही कळतंय। त्यामुळे दहिसरमधलं वातावरण मराठीच्या मुद्द्यावरून पेटताना दिसतं आहे। मनसैनिकांनी निरुपमांच्या गाडीवर दगडफेक केल्याचंही कळतंय। इतकंच नाही तर निरुपम यांच्या ताफ्यातील एका कारच्या टायरची हवा देखील मनसैनिकांनी काढली। त्यामुळे दहिसरमधलं वातावरण काहीसं तणावपूर्ण झालेलं आहे। हॅलो दरम्यान ज्यानं दगडफेक केलेली आहे त्याला पोलिसांनी पकडलेलं आहे। दहिसरमधलं हे वातावरण आता चिघळताना दिसतं आहे। संजय निरुपम हे परप्रांतीयांच्या
परप्रांतीय रिक्षा चालकांच्या भेटीसाठी आले होते। मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून त्यांनी आपली भूमिका मांडली होती। मराठी सक्ती केली जाऊ नये अशी त्यांची भूमिका होती आणि त्याच वेळी तिथं मनसैनिक सुद्धा दाखल झाले। मनसैनिकांनी त्यांच्यासमोरच जोरदार निदर्शनं केली। संजय निरुपम हे इथं येऊन दहिसरमध्ये येऊन वातावरण बिघडवत असल्याचा आरोप मनसैनिकांनी केला आणि त्यानंतर संजय निरुपम यांच्या ताफ्यातील एका कारच्या टायरची हवा काढली। त्यानंतर त्यांच्या कारवर दगडफेकही केली आणि ज्यानं दगडफेक केली त्याला आता पोलिसांनी पकडलेलं आहे, ताब्यात घेतलेलं आहे। या सगळ्या प्रकारामुळे दहिसरमधलं वातावरण काहीसं तणावपूर्ण झालेलं आहे। दगडफेक करणाऱ्या मनसैनिकांची आता पोलिसांकडून धरपकड केली जाते आहे। मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून दहिसरमधलं हे वातावरण काहीसं तणावपूर्ण झालेलं आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार तिथे उपस्थित होते। नेमकं काय घडलं ते आपल्याला सांगतील। अक्षय, काय अधिक माहिती, सध्या काय घडतंय? आपण बघतोय पोलिसांनी या ठिकाणी संजय निरुपम यांना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जाण्यास सांगितलं होतं। संजय निरुपम ज्यावेळी जाण्यासाठी निघाले त्यावेळी आक्रमक झालेल्या मनसैनिकांच्या माध्यमातून संजय निरुपम असलेल्या वाहनावर दगड भिरकवण्यात आले आणि आता पोलिसांनी पकडलेला आहे आता ज्याच्यावरती आरोप आहे दगडफेकीचा, त्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। यासोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। सगळी दृश्य आपण बघतोय। अक्षय, पोलिसांनी मनसैनिकांना ताब्यात घेतलेलं आहे असं दिसतंय। ती शिवसेना लुख्खी आहे, त्यांचा काही उपयोग होणार नाही। ते संजय निरुपमच्या गाडीवर दगडफेक केल्यात होणार ना, जर तो विरोध करणार मराठीला आणि तो मराठीला तो चॅलेंज करणार असेल तर 100% होणार। त्याला काय वाद आहे? आम्ही नाही ऐकणार अशा गोष्टी। मराठीच्या विरोधात जर कोण जाईल तर आम्ही ऐकणार नाही। त्यांच्या अंगावर फेकण्यात आलेला आहे, त्यांच्या गाडीची हवा देखील काढण्यात आलेली मनसेचे। मला अभिमान आहे, माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हे केलंय तर मला अभिमान आहे। कारण की हे जर असं राजकारण असेल आणि हा जर विरोध करणार असेल, मी बोललो ना, स्थानिक तयार आहेत, मग काय येतो इथे? ह्याचा निषेध आहे। आपण बघतोय आता या ठिकाणी मराठी लोकांकडून देखील दगड या ठिकाणी मारण्यात येते। सगळी ही परिस्थिती एकूणच अक्षय, कुणाला ताब्यात घेतलेलं आहे मनसेच्या? अक्षय, मनसैनिकांची धरपकड केलेली आहे, मात्र मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा ताब्यात घेतल्याचं दिसतंय। नक्की कुणाला ताब्यात घेतलंय? निर्माण सेनेचे जे कार्यकर्ते पदाधिकारी होते त्यांना आता या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यासोबतच ज्या एका तरुणाने दगड भिरकावला असा संशय पोलिसाला आहे त्याला देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या संपूर्ण परिसरामध्ये उद्भवला होता। आताची जर आपण परिस्थिती बघितली तर या सगळ्या परिसरात पोलीस जे आहे या सगळ्या घटनेवर लक्ष ठेवून आहे आणि एकूणच आता पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा जो प्रश्न या परिसरात उद्भवला आहे तो आणखी तीव्र होऊ नये असा पोलिसांचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। संजय निरुपम हे कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आले होते। अमराठी रिक्षावाल्यांसोबत संवाद साधायला या परिसरामध्ये आले होते। मात्र संजय निरुपम ज्यावेळी आले त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी हे या ठिकाणी यापूर्वीच उपस्थित होते आणि हे सगळी परिस्थिती बघितल्यानंतर त्यांच्या माध्यमातून संजय निरुपम यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली आणि ही तीव्र घोषणाबाजी झाल्यानंतर अमराठी रिक्षा चालक संजय निरुपम यांचे समर्थक आणि यासोबतच आपण जर बघितलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी समोरासमोर आले आणि अक्षरशः पोलीस बंदोबस्तात संजय निरुपम यांना या ठिकाणावरनं निघून जावं लागलं। ही सगळी आपण परिस्थिती बघतोय। मुंबईच्या दहिसर परिसरामध्ये असलेल्या गणपतनगर मधली ही परिस्थिती आहे। पोलीस या ठिकाणी आहेत। पोलिसांच्या माध्यमातून देखील आता या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ज्यांच्याकडनं निर्माण करण्यात आला त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार आहे। काही काळ वाहतूक देखील खोळंबली होती। हा संपूर्ण परिसर सांगतोय मी गणपत पाटील नगर, दहिसर पश्चिमेला असणारा गणपत पाटील नगर हा परिसर आहे आणि त्याच परिसरात संजय निरुपम हे आपल्या रिक्षा चालकांसोबत संवाद साधण्यासाठी अमराठी रिक्षा चालकांसोबत संवाद साधण्यासाठी आले होते।
संजय निरुपम यांचे राम यादव नावाचे एक शाखा या ठिकाणी शाखा प्रमुख आहे, पदाधिकारी आहे आणि नेमकं त्यांच्या कार्यालयाबाहेर हे संजय निरुपम आले होते. आपण बघतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी ज्यांना आता ताब्यात घेतलेलं आहे. किरण कटारे नव्याने झालेले उपविभागाध्यक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना दहिसरचे, त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं. मनसे सरचिटणीस नयन कदम यांना देखील ताब्यात घेतलं आणि सगळ्यात महत्वाचं संजय निरुपम यांच्या वाहनावरती दगडफेक करण्यात आलेली आहे. त्यांच्या वाहनाची हवा सोडण्यात आली होती. मराठीच्या विरोधात जर संजय निरुपम अशा पद्धतीने रस्त्यावर उतरत असेल तर त्यांना जशाच तसं उत्तर दिलं जाईल अशी भूमिका असा पवित्रा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलाय आणि त्याचा आज पहिला प्रत्यय जे आपण 2-3 दिवसांपासून रिक्षा चालकांच्या मराठी सक्तीवरनं वातावरण या ठिकाणी एकूणच तिथलं वातावरण थोडंसं बिघडलं आणि तणावपूर्ण झालं. आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद. वेळोवेळी आम्ही तुमच्याकडून याबाबत अधिक माहिती घेतच राहू. तुर्तास धन्यवाद.